दर्शन घे दर्शन काकाला पुतण्या भेटला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन प्रीती संगमावर झालं. पण यामुळे अनेक चर्चाही सुरू झाल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणाला काका विरुद्ध पुतण्या संघर्षाचा इतिहास आहे. यामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष पवार कुटुंबात यंदा दिसला. शरद पवार विरुद्ध अजित पवार, अजित पवार विरुद्ध रोहित पवार, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असं चित्र दिसलं. पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 24 तासांनी अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आले. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगम या समाधीस्थळी अजित पवार दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळातच तिथे आमदार रोहित पवारही पोहोचले. तेव्हा काय घडलं पहा. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी शाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय या भेटीनंतर अजित पवारांना पत्रकारांनी गाठलं आणि अनेक चर्चा सुरू झाल्या. चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विसरू शकते. दादा मुख्यमंत्री दादा मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं. सभा घेतलं तुम्ही म्हटलं मी थोडक्यात वाचला नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण करण्या होता इथं. मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या. दादा तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहे का? अनिल पाटलांनी दावा केला. हो महाराज, काल निकाल, परवा दिवशी निकाल लागला दुपारी, अजून आमदार पोहोचायचे. काल आमची 11 वाजता मिटिंग झाली लगेचच का, आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना. आज असं आहे का किंवा 2-3 आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये. दादा हा विजय आपल्याला एक तर अपेक्षित होता का? आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय, विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती निवडून आलेली आहे. आता छत्तीसगड निवडून आलं, तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला. आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे. बरोबर. तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का, तर त्यांचा विजय झाला. असं नसतं बाबा, त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं. मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी, उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही. आज चव्हाण साहेबांच्या सातारामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला. शोकांतिका कशी? लोकांना जे पटतं तेच लोक करतात. शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? काकांचे आमदार अजितदादा फोडणार का? अशा अनेक चर्चा असताना ही भेट झाल्यानं त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.